अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धावर खूप खूप मनापासून स्वागत। येत्या 15 एप्रिलला आहे स्वामी पुण्यतिथी आणि स्वामी पुण्यतिथी निमित्त गुरुचरित्र पारायणाचा सप्ताह सुरू झालेला आहे। आज पारायणाचा तिसरा दिवस आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन कसं करायचं आहे, किती नैवेद्य दाखवावे, आरती कशी करावी, त्याचप्रमाणे त्या नैवेद्यांचं मग काय करावं, ही सगळी माहिती आपण आजच्या बघणार आहोत। जरी तुम्ही केंद्रामध्ये पारायण करत असाल किंवा घरी पारायण करत असाल तरी सुद्धा पारायणाचं उद्यापन कशा प्रकारे करायचं आहे हे आपण आजच्या बघणार आहोत। बघा, गुरुचरित्र पारायण इतकं पवित्र ग्रंथाचं पारायण आपल्या सगळ्यांकडनं दत्त महाराज पूर्ण करून घेत आहेत आणि बघा, अर्थातच या पारायण जसं आपल्याकडनं निर्विघ्नपणे पार पडलं तसं आपल्याकडनं याचं उद्यापनही एकदम छान प्रकारे झालं पाहिजे असं आपल्याला सगळ्यांना वाटतं। आणि बघा, स्वामींच्या केंद्रामध्ये गुरुचरित्र पारायणाचा वर्षातून 2दा सप्ताह होतो। एक होतो स्वामी पुण्यतिथीला आणि दुसरा सप्ताह असतो तो दत्त जयंतीला। आता जो दत्त जयंतीचा सप्ताह असतो पारायणाचा तेव्हा आपल्याला गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन हे 8व्या दिवशी करायचं असतं। म्हणजे 7 दिवसांचं पारायण आपलं पूर्ण झालं की आपल्याला 8व्या दिवशी उद्यापन करायचं असतं। पण जेव्हा स्वामी पुण्यतिथीचा सप्ताह असतो तेव्हा आपल्याला गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन हे केंद्रानुसार 7व्याच दिवशी म्हणजे 7व्याच दिवशी आपलं पारायण सुद्धा वाचून पूर्ण होतं आणि त्याच दिवशी आपलं पारायणाचं उद्यापन करायचं असतं। तर आता आपल्याला 15 एप्रिलला स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी आपल्याला पारायणाचं उद्यापन करायचं आहे। आता पारायणाचं उद्यापन कसं करायचं आहे तर बघा, तुम्हाला तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला नैवेद्य बनवायचा असतो। आता नैवेद्य काय बनवावा, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा येतो की नैवेद्य काय बनवायचा। तुम्ही नैवेद्यामध्ये वरण भात, भाजी चपाती, घेवड्या शेंगाची भाजी, जर तुम्हाला श्रावणी घेवडा मिळाला तर अतिशय उत्तम आहे, जर नाही मिळाला तर तुम्ही कुठलीही भाजी करू शकता। त्याचबरोबर एखादा गोड पदार्थ जसं की शिरा तुम्ही हा नैवेद्य बनवू शकता किंवा तुम्ही पुरणपोळीचा सुद्धा तुम्ही नैवेद्य बनवू शकता। पण एक गोष्ट लक्षात घ्या की या नैवेद्यामध्ये आपल्याला कांदा लसूण वापरायचा नसतो, त्यामुळे कांदा लसूण विरहित तुम्हाला नैवेद्य बनवायचा आहे। तुम्ही वरण भात करू शकता, काहीच हरकत नाही। वरण भात, भाजी चपाती, एखादा गोड पदार्थ, पुरणपोळीचा नैवेद्य तुम्ही बनवू शकता, फक्त तुम्हाला कांदा लसूण विरहित तुम्हाला हा नैवेद्य बनवायचा आहे। आता बघा, ज्यांनी घरी पारायण केलेलं आहे, घरच्या घरी पारायण केलं आहे, अर्थात तुमचा जो काही वेळ आहे म्हणजे बघा, अर्थात आपण हे पारायण पहाटे 3 वाजेपासून ते दुपारी 4 पर्यंत आपण वाचत असतो, तर तुमची जी काही ठराविक वेळ आहे त्या ठराविक वेळेला तुम्ही वाचणार आहात। तर तुम्ही उद्यापन कधी करू शकता तर बघा, सकाळी सुद्धा तुम्ही उद्यापन करू शकता। ज्यांनी घरी पारायण केलं आहे त्यांच्यासाठी सांगते, तुम्ही सकाळी सुद्धा उद्यापन करू शकता किंवा तुम्ही संध्याकाळी सुद्धा करू शकता। आता ज्यांनी केंद्रात पारायण केलं आहे त्यांना केंद्रानुसार ती ठराविक वेळ दिली जाईल की तुम्हाला बघा, केंद्रामध्ये आपल्या सगळ्यांचं पारायण म्हणजे सामूहिकरित्या आपल्याला पारायण वाचायचं असतं आणि ती आपली ठराविक वेळ असते। शक्यतो आपलं सकाळी वाचून पूर्ण होतं आणि त्यानंतर आपल्याला लगेच नैवेद्य आरती करायची असते। तर केंद्रानुसार जशी पद्धत आहे, जशी वेळ तुम्हाला सांगितलेली आहे त्या वेळेनुसार तुम्हाला तुमचा नैवेद्य बनवून तिथे घेऊन जायचा असतो। त्याचबरोबर तिथे आरतीसुद्धा होते आणि तुमच्या पारायणाचं उद्यापन पूर्ण होतं। त्यानंतर तुम्ही तुमचा ग्रंथ हा घरी घेऊन येऊ शकता। त्यानंतर बघा, जर तुम्ही घरी पारायण करत असाल तुम्ही तुमच्या वेळेमध्ये तुम्ही तुमचं पारायण वाचा आणि त्यानंतर तुम्ही उद्यापन करू शकता। जर तुम्हाला सकाळीचं पारायण वाचून 10:30च्या आत 10:30 पर्यंत म्हणजे बघा 10:30 पर्यंत तुम्हाला जर पारायणाचं उद्यापन करायला जमलं तर अतिशय उत्तम आहे, कारण की सकाळची वेळ बघा, आपलं पण मन एकदम फ्रेश असतं आणि सकाळी पण उद्यापन करायला एकदम छान वाटतं बघा। तर म्हणून जर तुम्हाला सकाळी 10:30 पर्यंत जर जमलं ना पारायणाचं उद्यापन करायला तर नक्कीच करण्याचा प्रयत्न करा। सकाळी 10:30च्या आत आपला नैवेद्य बनवून 10:30ची आरती तुम्हाला करायची आहे। जर नाही शक्य सकाळी तुम्ही संध्याकाळी सुद्धा करू शकता, काहीच हरकत नाही। कारण सकाळी तुमचं पारायण तुम्ही वाचून घ्या, तुम्ही संध्याकाळी सुद्धा उद्यापन करू शकता। आता उद्यापनाला तुम्हाला नैवेद्य मी सांगितलं आहे, त्याप्रकारे तुम्ही नैवेद्य बनवून आता नैवेद्य किती बनवावे तर तुम्हाला 4 नैवेद्य करायचे असतात। आता 4 नैवेद्य म्हणजे कशाचे असतात 4 नैवेद्य तर बघा, सगळ्यात प्रथम जो नैवेद्य असतो तो दत्त महाराजांचा असतो, नंतर आपला श्री स्वामी समर्थ महाराजांचा नैवेद्य, त्यानंतर कुलदेवीचा नैवेद्य आणि त्यानंतर असतो तो गाईचा नैवेद्य असतो। तर असे तुम्हाला 4 नैवेद्य बनवायचे असतात। ही सगळी माहिती आपल्या गुरुचरित्र ग्रंथात पण आपल्याला दिलेली आहे। तर तुम्हाला हे 4 नैवेद्य बनवून तुम्हाला एका रांगेमध्ये तुमच्या गुरुचरित्र ग्रंथाच्या मांडणीसमोर जिथे तुम्ही पूजा मांडणी केलेली आहे त्या मांडणीसमोर तुम्हाला हे 4 नैवेद्य व्यवस्थित ठेवायचे असतात एका रांगेमध्ये आणि नैवेद्य ताटामध्ये भरताना व्यवस्थित आपण जसं आपल्याला जेवण करताना आपण जसं ताटामध्ये वाढून घेतो एकदम व्यवस्थितपणे तसंच नैवेद्यसुद्धा भरायचा असतो, लक्षात घ्या।
अजिबात नैवेद्य ठेवताना कंजूशी करायची नाही. व्यवस्थित ताटामध्ये भाजी, चपाती, वरण, भात जे काही तुम्ही नैवेद्य बनवणार आहात तो अगदी व्यवस्थित, म्हणजे एका ताटामध्ये किमान एक व्यक्ती जेवेल असा एवढा नैवेद्य तुम्हाला व्यवस्थितपणे भरायचा असतो. जसं की बघा, किमान 2 चपात्या, वरण, भात, भाजी वगैरे सगळं एकदम व्यवस्थित तुम्हाला भरायचं असतं. त्याचबरोबर असे तुम्हाला 4 नैवेद्य बनवायचे असतात. जो चौथा नैवेद्य आहे गाईचा, तो तुम्ही जसं आपण गायला लावणार आहोत, म्हणजे ज्या प्रकारे आपण गायला लावणार आहोत, अगदी त्या चपातीवर सुद्धा तुम्ही तो नैवेद्य भरला तरी सुद्धा चालणार आहे, काहीच हरकत नाही. जो गायचा नैवेद्य आहे तो. बाकी 3 नैवेद्य व्यवस्थित ताटामध्ये तुम्हाला भरायचे आहेत आणि तुम्हाला तिथे ठेवायचे आहे. नैवेद्य ठेवताना नैवेद्य कसा ठेवायचा ते पण तुम्हाला सांगते. सगळ्यात आधी ताटामध्ये नैवेद्य भरून झाल्यावर तुम्हाला खाली पाण्याने चौकोन काढायचा असतो. भरीव चौकोन तुम्हाला काढायचा आहे पाण्याने. त्यावर तुम्हाला नैवेद्याचं ताट ठेवायचं असतं. त्यानंतर बघा पुढची कृती काय असते. आपल्याला तुळशीपत्र हातामध्ये घ्यायचं आहे, ते पाण्यात बुडवायचं आणि तुळशीपत्र पाण्यात बुडून झाल्यानंतर त्या तुळशीपत्राने तुम्हाला ताटाभोवती पाणी फिरवायचं असतं. आता ताटाभोवती पाणी फिरवताना तुम्हाला गायत्री मंत्राचा जप करायचा असतो. गायत्री मंत्र तुम्हाला किमान 3 वेळेस जप करायचा असतो. त्यानंतर बघा, गायत्री मंत्र 3 वेळेस जप करून झाल्यानंतर तुम्हाला पुढे काय म्हणायचं असतं. ओम प्राणाय स्वाहा, ओम उदनाय स्वाहा, ओम समनाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम अपनाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा, असं तुम्हाला म्हणत म्हणत आपण स्वामींना जसं नैवेद्य खाऊ घालत आहोत किंवा त्यांना भरवत आहोत या रीतीने तुम्हाला कृती करायची असते आणि तुम्हाला तो नैवेद्य तुम्हाला त्यांना दाखवायचा असतो. तर अशापर्यंत तुम्हाला हा नैवेद्य दाखवायचा असतो. रोज जरी तुम्ही नैवेद्य स्वामींना दाखवत असाल तर तुम्हाला याच पद्धतीने स्वामींना नैवेद्य दाखवायचा असतो, लक्षात घ्या. त्यानंतर बघा, हे 4ही नैवेद्य तुम्हाला याच पद्धतीने तुम्हाला दाखवायचे आहेत. त्या नैवेद्यावर तुम्हाला तुळशीपत्र ठेवणं हे अत्यंत गरजेचं असतं, कारण की तुळशीपत्राशिवाय तो नैवेद्य आपले स्वामी महाराज स्वीकारत नाहीत. म्हणून तुळशीपत्र नैवेद्यावर असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तुम्हाला आरती करायची असते. आता आरती कोणती करायची, तर सगळ्यात प्रथम तुम्ही गणपती बाप्पांची आरती करू शकता. त्यानंतर दत्त महाराजांची, स्वामी महाराजांची, आपल्या कुलदेवीची तुम्ही आरती करू शकता. भगवान शंकराची तुम्ही आरती करू शकता. तर अशाप्रमाणे तुम्हाला या 4 ते 5 आरती तुम्हाला करायच्या असतात. आता जर तुम्ही केंद्रामध्ये पारायण केलेलं असेल, तिथे उद्यापन तुम्ही करणार असाल, म्हणजे नैवेद्य आरती, तर केंद्रामध्ये आरती ही केंद्रानुसारच होते. तिथे तुम्हाला अजिबात काही टेन्शन वगैरे घेण्याची गरज नाही. अगदी सगळं काय आपलं तिथे केंद्राप्रमाणे होत असतं. तर घरच्या घरी तुम्हाला अशी एकदम साध्या सोप्या पद्धतीने पूजा मांडणी करून हे चार नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्हाला आरती करायची असते. आता आरती पण कशी करायची तुम्हाला समजलं असेलच. आरती करून झाल्यानंतर तुम्हाला बघा, गुरुचरित्र पारायणाच्या उद्यापनाला तुम्ही किमान 1 जोडी जेव घालू शकता, म्हणजे 1 जोडपं तुम्ही जेव घालू शकता. त्याचबरोबर तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला अन्नदान करायचं असतं. तुम्ही 1 जोडी जेव घाला, 2 जोड्या तुम्ही जेव घालू शकता. तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला अन्नदान करायचं असतं. जर जोडी नाही मिळाली, तुम्ही एखाद्या सुवासिनीला जीव घालू शकता किंवा 5 मुले, 5 मुली किंवा 5 सुवासिनी, तुमच्या यथाशक्तीप्रमाणे तुम्हाला हे उद्यापन करायचं असतं. पण शक्यतो गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाला आपल्याला 1 जोडी जेव घालायची असते. जर जोडी मिळाली तर अतिशय उत्तम आहे. जर नाहीच मिळाली जोडी तर तुम्ही फक्त नैवेद्य दाखवा, आरती करा, तरीसुद्धा तुमचं हे जे काही प्रसाद आहे तो महाराज ग्रहण करतात आणि तुमचं उद्यापन हे पूर्ण होतं. म्हणजे ते आपल्या यथाशक्तीनुसार की आपल्याला जोडी जेव घालायची आहे की नाही हे आपण आपलं ठरवायचं. जोडी मिळाली तर अतिशय उत्तम, नाही मिळाली तुम्ही फक्त घरच्या घरी सुद्धा नैवेद्य आरती केली आणि तुम्ही प्रसाद ग्रहण केला तरी सुद्धा चालणार आहे, काहीच हरकत नाही. तर अशाप्रकारे तुम्हाला ही जोडी जेव घालायची आहे. जोडी जेव घालताना तुम्ही सर्वात प्रथम तुम्ही जर जोडी जेव घालणार असाल तर घरी बोलवल्यानंतर तुम्ही त्यांचे स्वच्छपणे पाय धुवा. पाय धुतल्यानंतर त्या स्त्रीला तुम्ही हळदी कुंकू अक्षता तुम्ही त्यांना लावा. त्याचबरोबर जे पुरुष दादा आहेत त्यांना तुम्ही कुंकू लावा, अक्षता लावा, त्यांचं दर्शन घ्या आणि त्यांचं जेवण झाल्यानंतर तुम्ही त्या स्त्रीची ओटी भरू शकता. तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही तिला साडी, ब्लाऊज पीस किंवा खण नारळाची तुम्ही तिची ओटी भरू शकता. त्याचबरोबर जे दादा आहेत त्यांना तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही त्यांना दक्षिणा देऊ शकता. 11 रुपये, 21 रुपये. त्याचबरोबर तुम्ही त्यांना श्रीफळ देऊ शकता. श्रीफळ म्हणजे नारळ किंवा हात रुमाल तुम्ही त्यांना देऊ शकता. त्यावर तुम्ही 11 रुपये, 21 रुपये तुम्ही त्यांना दक्षिणा देऊ शकता. त्याचं पुन्हा तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही त्यांचा मान सन्मान करू शकता. यामुळे बघा, जेव्हा आपल्या घरात अन्नदान घडतं तेव्हा खरंच आपल्या घरामध्ये कधी कशाची कमी राहत नाही. आपल्या घरामध्ये धनधान्य हे भरभरून राहत असतं. म्हणून जर शक्य असेल अन्नदान करणं तर नक्कीच करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर बघा, अशापर्यंत तुम्हाला जोडी जीव घातल्यानंतर
आता प्रश्न असा उरतो की जे आपण नैवेद्य ठेवलेले आहेत ग्रंथासमोर ते तुम्हाला काय करायचे, तर अर्थात जो गायीचा नैवेद्य आहे तुम्हाला गायीला खाऊ घालायचा आहे. गाय जर नसेलच मिळत अगदी तर तो नैवेद्य तुम्ही स्वतः ग्रहण करू शकता. बाकीचे जे 3 नैवेद्य आहेत ते तुम्ही तुमच्या घरातल्या सदस्यांना मिळून तुम्ही ते ग्रहण करू शकता, काहीच हरकत नाही. तर अशापर्यंत तुम्हाला हे साध्या सोप्या पद्धतीने उद्यापन करायचं असतं. तर तुम्हाला आता ही माहिती समजली असेलच. तर अजूनही तुम्हाला यामध्ये काही प्रश्न असतील, काही विचारायचं असेल, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला, ही अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मंत्रासोबत शेअर करायची होती. झाली सेवा, मी स्वयंमाचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत, त्या विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.